आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या 4 मतदारसंघाच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे। विधान परिषदेच्या 4ही मतदारसंघांमध्ये मतमोजणी सुरू होणार आहे। पसंती क्रमानुसार मतदान असल्याने मतमोजणीला विलंब होऊ शकतो। पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघांमध्ये आधी सर्व मतपत्रिकांची छाननी केली जाते। त्यातील बाद मते बाजूला केल्यावर एकूण वैध मतांच्या पार्श्वभूमीवर मतांचा कोटा निश्चित केला जातो। नवी मुंबईतील कोकण भवन येथे मुंबई कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी होईल। तर विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या 4 मतदारसंघाच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे। विधान परिषदेच्या 4ही मतदारसंघांमध्ये मतमोजणी सुरू होणार आहे। पसंती क्रमानुसार मतदान असल्याने मतमोजणीला विलंब होऊ शकतो। या संदर्भात आमचे प्रतिनिधी नाशिकमधनं प्रांजल कुलकर्णी आणि ठाण्यातून भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत आहेत। पहिल्यांदा मी ठाण्याकडे येते। भाग्यश्री, काय अपडेट आहे? आज निकाल लागणार आहे। नक्कीच किरण, आपण जर बघितलं तर नेरूळला आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे ही मतमोजणी होणार आहे आणि ह्यामध्ये शिक्षण कोकण पदवीधर आहे किंवा मुंबई शिक्षक आहे, मुंबई पदवीधर आहे, अशा पद्धतीची मतमोजणी इथे होणार आहे। आपण जर पाहिलं तर जे कोकण पदवीधर आहे त्याला 64% मतदान झालं होतं, तर मुंबई पदवीधरचा आपण जर विचार केला तर 56 आणि अनुक्रमे 76% मतदान तिथे झालेलं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे नेमकं कोकण पदवीधरमध्ये आपण जर पाहिलं तर वसंत डावखरे यांचे जे चिरंजीव आहेत निरंजन डावखरे वर्सेस रमेश कीर यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे आणि नेमके कोकण पदवीधरमध्ये डावखरे डाव साधणार की रमेश कीर जिंकणार हे बघणं आता इथे महत्त्वाचं ठरलेलं आहे। साधारण जर कोकण पदवीधरचं आपण संख्या बघितली तर 2 लाखाच्या आसपास मतदारांची संख्या होती, मात्र 1 लाखाच्या आसपास मतदान झालेलं पाहायला मिळालं आणि या सगळ्याचा निकाल जो आहे तो आज लागणार आहे। किरण, अगदीच धन्यवाद भाग्यश्री। आता नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत अपडेट देण्यासाठी आहेत। प्रांजल, आज मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे, काय अपडेट आहे? किरण, आपण जर बघितलं तर नाशिक शिक्षक आमदार कोण होणार हे खरं तर आज स्पष्ट होणार आहेत। एकूण 21 उमेदवार यामध्ये रिंगणात आहेत, तर चौरंगी खरं यामध्ये मुख्य लढत ही बघायला मिळाली ती। यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत, अजित पवार गट, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवार असे चौरंगी खरं इथे लढत ही बघायला मिळते। आपण जर बघितलं तर जवळपास 93.48% एवढं मतदान या निवडणुकीमध्ये झालेलं आहे। यासोबतच खरं तर जे नथ, पैसे वाटप यासह विविध कारणास्तव ही निवडणूक जी आहे ती चर्चेत आली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आजची जी ही मतमोजणी प्रक्रिया आहे तिथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। प्रशासनाकडून खरं तर सर्व खबरदारी घेण्यात आली आहे। आपण जर माझ्या मागे बघितलं तर इथून हे मतमोजणी प्रतिनिधींचा हा जाण्याचा मार्ग आहे, तिथे देखील ठिकठिकाणी अशा प्रकारे बंदोबस्त जो आहे तो देण्यात आलेले आहेत। जवळपास 30 टेबलवरती ही मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहेत। प्रत्येक टेबलवरती 1 पर्यवेक्षक, 2 मतमोजणी अधिकारी हे नियुक्त करण्यात आलेले आहेत। यासोबतच प्रत्येक 6 टेबलची जबाबदारी एका जिल्हाधिकारीकडे देण्यात आलेली आहे। विभागातील 5ही जिल्हाधिकारी यावेळी इथे उपस्थित आहेत। आपण जर बघितलं तर ही मतमोजणी देखील अगदी वेगळ्या प्रकारची अशी असते। म्हणजे सुरुवातीला मत जे आहे ते कोणते बाद आहे ते बाजूला केले जातात, त्यानंतर मतपत्रिकांचे 50-50चे गठ्ठे तयार केले जातात। यामधून वैध अवैध पत्रिका बाजूला केल्यानंतर वैध मतपत्रिकांचा विजयासाठीचा जो कोटा आहे तो निश्चित केला जातो आणि सुरुवातीला जो उमेदवार खरं तर हा कोटा जो आहे तो पार पडेल त्याला खरं तर पसंतीच्या मतानुसार त्याचा विजय जो आहे तो निश्चित केला जातो। त्यामुळे कदाचित म्हणजे आजचं जर आपण पूर्ण ही प्रक्रिया बघितली तर अंदाजे 8 ते 10 तास जे आहेत ते या मतमोजणीला लागू शकतात आणि आपण बघत आहोत कालपासूनच खरं तर पावसाने देखील चांगलीच हजेरी लावली, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर देखील सर्व खबरदारी ही घेतली जाते। हा संपूर्ण परिसर आहे, जवळपास 100 मीटरचा परिसर हा पोलिसांनी इथे प्रतिबंधित असा घोषित केलेला आहे। ओळखपत्र यासह इतर कागदपत्रांची छाननी केल्याशिवाय कोणालाही मध्ये प्रवेश जो आहे तो दिला जाऊ शकत नाहीये। त्यामुळे एकंदरीतच आता आज नक्की काय होतंय, मतदारांनी कोणाला नक्की कौल हा दिलेला आहे हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकते। किरण, अगदीच धन्यवाद प्रांजल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।